नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आवडत्या अविरत चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपण 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा करत आहोत। आजच्या आपल्या यात्रेत आपण जाऊया एका अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळाकडे। ते ठिकाण आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग। 12 ज्योतिर्लिंगांमध्ये शेवटचं स्थान असलेलं हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळच्या पवित्र भूमीत वसलेलं आहे। इथे भगवान शंकराच्या कृपा आशीर्वादाने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात। चला तर या दिव्य स्थळाचा इतिहास, कथा आणि त्याचं धार्मिक महत्त्व यांचा आढावा घेऊया। घृष्णेश्वर मंदिर हे महादेवांचे एक प्राचीन मंदिर आहे। वेरूळपासून अवघ्या 1.5 किलोमीटरवर असलेले घृष्णेश्वर हे शंकर मंदिर भारतातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे। तसेच 12 ज्योतिर्लिंगातील हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे। शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या मंदिराचे उल्लेख दिसून येतात। वेरूळ गावातील एलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा 16व्या शतकात पहिल्यांदा जीर्णोद्धार केला होता। सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार केला। या मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे। या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे। या मंदिराला 27 सप्टेंबर 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तू पाहता येते। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे। या मंदिराचे बांधकाम 4400 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरामध्ये 5 स्तरीय उंच शिखर आणि अनेक खांब आहेत, जे पौराणिक गुंतागुंतीच्या कोरीव कामाच्या स्वरूपात बांधलेले आहेत। मंदिराच्या आवारात बांधलेल्या लाल दगडी भिंती मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे 10 अवतार दर्शवितात। गर्भगृहात पूर्वेकडे शिवलिंग असून तेथे नंदीश्वराची मूर्तीही दिसते। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कहाणी पती-पत्नी, जोडप्या सुधर्मा आणि सुदेहा यांच्या कथेपासून सुरू होते। दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी होते, परंतु त्यांना मूलबाळ नसल्यामुळे ते बालसुखापासून वंचित होते आणि हे सिद्ध झाले की सुदेहा कधीही आई होऊ शकत नाही। म्हणून सुदेहाने तिचा पती सुधर्मा याचे तिची धाकटी बहीण गुष्मासोबत लग्न लावून दिले। गुष्माला एक सुंदर मुलगा झाला, पण हळूहळू सुदेहाच्या हातातून तिचा पती, प्रेम, घर आणि आदर जात असल्याचे पाहून सुदेहाच्या मनात ईर्षेची बीजं फुटू लागली आणि एके दिवशी संधी पाहून तिने मुलाची हत्या केली आणि त्याच तळ्यामध्ये त्याचे शरीर त्या तलावात दफन केले, ज्यात गुष्मा शिवलिंगाचे विसर्जन करत असे। सुधर्माची दुसरी पत्नी गुष्मा, जी भगवान शिवांची भक्त होती, ती दररोज सकाळी उठून 101 शिवलिंग बनवून पूजन करायची आणि नंतर ती शिवलिंगे तलावामध्ये विसर्जित करत असे। मुलाची बातमी ऐकून चहूबाजूंनी आक्रोश झाला, पण दररोजप्रमाणे गुष्माही शिवलिंग बनवून शांत मनाने भगवान शिवांची पूजा करत राहिली आणि जेव्हा ती तलावात शिवलिंगाचे विसर्जन करायला गेली तेव्हा तिचा मुलगा जिवंत बाहेर आला। त्याचवेळी भगवान शिवसुद्धा गुष्माला दिसले। भोलेनाथ सुधाच्या या कृतीवर रागावले आणि तिला शिक्षा दिली व गुष्माला वरदान देऊ इच्छित होते, पण गुष्माने सुधेला क्षमा करावी अशी विनवणी केली आणि भगवान शंकरांना लोकांच्या कल्याणासाठी येथे राहण्याची प्रार्थना केली। गुष्माची ही विनंती मान्य करून भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपाने येथेच राहू लागले आणि हे स्थान जगभरात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले। घृष्णेश्वर मंदिराजवळ एक तलाव आहे, ज्याचं नाव शिवालय तलाव असे आहे। भाविक लोक घृष्णेश्वर मंदिरासोबत या तलावाला देखील मोठ्या भक्तिभावाने भेट देतात। तर आज आपण घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पावन स्थळाबद्दल महत्त्वाची माहिती पाहिली।
या धार्मिक स्थळाचे आशीर्वाद आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येईल अशी आशा आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कोणत्या विषयावर पुढील व्हिडिओ पाहू इच्छिता हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानेच आपल्या यूट्यूब चॅनेलला पुढे चालू ठेवण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्हाला या व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.